नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. आम्ही कुठल्याच काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो नाही किंवा आमचा काँग्रेसमध्ये जाण्याचा कुठलाच विचार नाही, असं मत शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केलंय. आनंद अडसूळ हे काँग्रेस नेत्यांना भेटले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या बातमीनंतर त्यांचे पुत्र व माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. नमस्कार. आत्ताच माझ्या काही मीडियाच्या मित्रांकडून माहिती मिळाली की अमरावती जिल्ह्यामध्ये काही खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय आणि अमरावतीकर जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ही लोक कोण आहेत. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ती लोक जाणून बुजून हा खोटा समज किंवा खोट्या बातम्या लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत की मी किंवा माझे वडील श्री आनंदरावजी अडसूळ साहेब हे कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले किंवा कुठल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. तर मी खास करून या व्हिडिओमार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्ही कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याच्याही संपर्कात नाही किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही. धन्यवाद. अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या 7 वर्षापासून या रस्त्यावर नागरिक त्रस्त झाल्याने वंचित बहुजन आघाडीने या रस्त्यावरील खड्ड्यांना खासदार, आमदार आणि बांधकाम विभागाचे नाव दिले आहे. वंचितचे याआधी सुद्धा या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर बेसरमाची झाडे लावली होती. तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता होण्याकरता सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीने बेसरम लगाव आंदोलन केले होते आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन निविदा काढण्यात आली, परंतु प्रत्यक्षात 5 महिने होऊन सुद्धा काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही या खड्ड्यांचे आज नामकरण केलेले आहे. आमदार खड्डा, खासदार खड्डा आणि बांधकाम खड्डा. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की हे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे आणि नागरिकांना याच्यापासून मुक्त करावे. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी बसने महाड जवळील सावित्री पुलाजवळ पेट घेतल्याची बातमी समोर येत आहे, ज्यात सुदैवाने 19 प्रवासी बचावले. बसमधील सर्व सामान जळून खाक झाल्याचं पण दिसून आलं आणि त्यात लाखो रुपयांची हानी झाली. मध्यरात्री जवळपास 1:15 वाजताच्या सुमारास बसला आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या आर्यन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवासी, 2 ड्रायव्हर आणि 1 क्लीनरचा जीव वाचल्याचं निदर्शनात आलं. गेल्या 30-35 वर्षांपासूनची नांदेड जिल्ह्यातील जनतेची प्रतीक्षा आता संपलेली आहे. नांदेड लोहा लातूर या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याचे काम करण्यात आले असून कंधार आणि लोहा तालुक्यातील जनतेची मागणी पूर्ण करण्यामध्ये यश मिळाले आहे. यासंबंधी दोन्ही रेल्वे मार्गाच्या मागण्यांचे फायनल सिलेक्शन करण्याच्या संदर्भात आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आदेश काढले आहेत. याची माहिती प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. नमस्कार. गेल्या 30-35 वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील जनतेची प्रतीक्षा आता संपलेली आहे. नांदेड लोहा लातूर या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे कंधार आणि लोहा तालुक्यातील जनतेची जी मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. बोधन, मुखेड, लातूर याही रेल्वे मार्गाची मागणी होती. 30-35 वर्षापासून दोन्ही रेल्वे मार्गाच्या मागण्या प्रलंबित होत्या. या दोन्ही रेल्वे मार्गाच्या मागण्या फायनल सर्वेक्षण करण्याच्या संदर्भात आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी आदेश काढलेले आहेत. त्यामुळे त्याचबरोबर बोधन बिदर हा एक रेल्वे मार्ग त्यांनी त्याच्यात ऍड केलेला आहे. त्यासोबतच मुदखेड, आदिलाबाद, पिंपळकुट्टी याही मार्गाचं दुहेरीकरण करण्याच्या संदर्भातले आदेश काढलेले आहेत. म्हणून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनापासून मी आभार मानणार आहे. या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचे मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. सर्व ठरल्याप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे. आधी ठाकरेंची शिवसेना शिंदे यांना दिली, आता आमचा पक्ष अजित पवार यांना दिला.
मात्र सर्वांना माहीत आहे की पक्ष कोणी स्थापन केला. आमचा पक्ष शरद पवार आहे. सूडबुद्धीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विधान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलंय. सर्व ठरलेल्या रणनीतीप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे. काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष, त्यांचं चिन्ह हे एकनाथ शिंदेला दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं. हे सगळं ठरवून चाललेलं आहे. पण सर्वांना माहीत आहे, सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कुणाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला. जे आज आमच्यात दूर गेल्या त्या सर्वांना अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष मंत्रिपद कोणी दिलं. आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी, ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं. पण एक आपल्याला सांगतो की आमचा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेब आहे. आज पवार साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय आहे त्या निर्णय माहीत पडेल. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये तयार होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज आमचा पक्ष जरी सूडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे. अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आलेलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. आता काहीतरी सांगायचं, काहीतरी लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची या पद्धतीनं काही वक्तव्य कोणी करत असतील, हे महाराष्ट्रातील जनतेला त्यानिमित्तानं संपूर्ण माहीत आहे की कशा पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत झालं, कशा पद्धतीनं काल राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं. हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता ज्यांनी हे काही घडवलं त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती पुढील काळात येणार. कुठेही अस्थिरता नाही. अस्थिरता कोणामध्ये? अस्थिरता आहे सगळ्यात आज पाहिलं तर जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त अस्थिरता आहे. कारण की त्यांना माहीत आहे की आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो, पण बाहेरचे लोक आले ते पंक्तीत बसले पाहिजे आणि आमचा नंबर नाही लागला. त्याच्यामुळे सर्वात जास्ती जे नाराज जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी जे काही आमिष दाखवून जे तिकडे गेलेत ते सुद्धा आमदार नाराज आहे. आमचे अनेक आमदार संपर्कात आहेत. सध्या आपल्याला माहीत आहे की आता मतदारसंघासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता पडते, विकासासाठी पैसा लागतो. त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजे यासाठी अनेक आमदार शासनाच्या जवळ आहेत. पण जशा जशा निवडणुका जवळ येतील हे आमदार एक एक करून परत त्यांची घर वापसी चालू होईल, ही सुद्धा आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि वेळ आल्यानंतर हे आमदार हळूहळू आमच्या परत पवार साहेबांकडे येतील. अनेक आमदार पवार साहेबांना सुद्धा भेटून गेलेत, जयंतरावांना सुद्धा भेटून गेलेत आणि अनेक आमदारजी या पद्धतीनं घर वापसी त्यांनी पुढील काळामध्ये होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी परिणाम त्या निवडणुकांवरती होतील याचे? कसं आहे, आम्ही सक्षम आहोत. मी पहिले सांगितलं आमचा पक्षही शरद पवार, आमचं चिन्हही शरद पवार. जे काही आमच्या पक्षाचं नाव राहील, जे काही आमच्या पक्षाचं चिन्ह राहील ते पक्षाचं चिन्ह घेऊन आणि पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनता 100% आम्हाला न्याय देईल. कारण की जनता, महाराष्ट्रातील जनता ही उघड्या डोळ्यांनी सगळे हे पाहत आहे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो की आज माझ्या मतदारसंघामध्ये पारटसिंगा या गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एका महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीला महिला मेळावा आयोजन करण्याचा त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही.
या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. पण हा पक्षाचा महिला मेळावा त्यानिमित्तानं आयोजित केल्यानंतर या पक्षाच्या मेळाव्याला राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे या पक्षाच्या मेळाव्याला खंडविकास अधिकारी बीडीओ काटोल यांनी ऑफिशियल पत्र पाठवलं सर्व सचिवांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या खर्चाने प्रत्येक गावातनं 100 महिला घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहा, अशा पद्धतीचं खंडविकास अधिकारी म्हणजे बीडीओ काटोल याचं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे याचा हा अतिशय जागता नमुना आहे. कसं काय खंडविकास अधिकारी का काटोल पंचायत समितीचा प्रत्येक सचिवाला सांगू शकतो की तुम्ही या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी 100 महिला घेऊन या म्हणून? हे अतिशय धक्कादायक आहे. अशा पद्धतीत आम्ही कधी पाहिलं नाही की शासनाच्या खर्चातनं एखादा पक्ष आपला मेळावा भरवतोय. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला त्यांचा मेळावा भरण्याचा अधिकार आहे, पण शासकीय खर्च बीडीओ पत्र काढतो, त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही मोठ्या संख्येनं प्रत्येक सरपंचाला आणि सचिवाला फोन करून सांगतो की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहा. याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू. या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की 100 महिला प्रत्येकी आणावे. 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने आणाव्या. म्हणजे 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या अशा पद्धतीचा आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे. याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू. या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की 100 महिला प्रत्येकी आणावे. 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने आणाव्या. म्हणजे 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या अशा पद्धतीचा आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे. याच्या बाबतीत रिस्तर आम्ही तक्रार करूच, पण अशा पद्धतीनं आपल्या पक्षाच्या महिला मेळाव्यासाठी अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर करणं हे अतिशय चूक आहे. आणि अशा पद्धतीचा आपल्या शासकीय यंत्रणेचा वापर केव्हाही राजकीय कामासाठी करण्यात आला नाही. तो आज या मेळाव्याच्या निमित्ताने तिथे होत आहे. औषधाचा पुरेसा स्टॉक आहे. त्याचबरोबर सोन्ना गावामध्ये DHO यांची टीम 7 डॉक्टर त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत. त्या ठिकाणी काही पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यापैकी कोणीही क्रिटिकल झाल्यास त्याला इमिजिएट रेफर करून या ठिकाणी कॅज्युअल्टीमध्ये आणणार आहोत. सद्यस्थितीत सिच्युएशन सर्व अंडर कंट्रोल आहे, कुठलाही अडचण नाही आहे. औषधं पुरेसे आहे. सर्व डॉक्टर्स, त्यांचे स्टाफ, सर्व ग्राउंड लेवलचा स्टाफ, पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत. सद्यस्थिती अडचण नाही आहे. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. स्वतः SP साहेब आणि डॉक्टर मॅडम, सर्व त्यांची टीम DHO या ठिकाणी उपस्थित आहे. प्रमाणात आहे. डॉक्टर मॅडम सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर.
मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।